आम्ही मंदिरात चाललोय आणि व्लॉग घ्यायला सोडून ही बाई बेबीच खेळू. आज दीदीची भीती आहे तर आता आम्ही पहिला मंदिरात जाऊ मग सुरुवात करू. आता दोन्ही दीदीचं सांगतात काय करायचं असतं. आई हे काय चाललं सांग. हे काय करतात सांग. कशासाठी. वरमाय आमची नवरी. इथे लफडी झाल्यात जराशी गाईस. चुप 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 मारे तुला. मार्केट मधून तांदळाची गोण आली होती ती आता तिने फोडलेली आहे. फोडल्यानंतर दोघांना जेवढे तांदूळ लागतील तेवढे सुपामध्ये घेतले आणि ते निवडायला लागले. आता निवडता सुपामध्ये निवडतोय बरं का. पूर्वी सूप वापरायचो, आता सूप नाही का. सूप आता असा होता, आता सूप असा झालाय. वाटीत मिळतो ना चायनीज सूप. सूप असतो पण सूप बरोबर. तर अशा प्रकारचा त्या सुपामध्ये तिने तांदूळ घेतल्याने ते तांदूळ निवडायला लागले. तांदूळ निवडतोय त्याच्यात भात असेल, तूस असेल, दगड असतील, असतात ना लहान लहान दगड. निवडता त्या तांदळामध्ये तिला एक मुंगला सापडला. त्यावेळी पार्वतीने विचार केला की देव सांगतो आपण चिऱ्या मुंग्याला जेवण द्यायला आलोय, ह्या मुंग्याला कसं जेवण देतोय ते बघावं म्हणून देवाची आणि नवऱ्याची बायकोनी परीक्षा घ्यायचं ठरवलेलं आहे. ठरवताना तुम्ही आज याची परीक्षाच घेऊ आणि त्या हिशोबात भोल्या शंकराची परीक्षा घ्यायचं ठरवल्यानंतर देवाला न दिसता तो मुंगला तिने एका डबीमध्ये घेतला. डबीचं गच्च झाकण लावलं आणि देवाला न दिसता स्वतःच्या ओटीमध्ये ती सगळं ते ठेवली डबी आणि मग
जे तांदूळ निवडले होते ते तांदूळ धुतले आणि धुतल्यानंतर जो गरम पाणी झाला होता त्या गरम पाण्यामध्ये ते तांदूळ टाकले आणि 10 मिनिटांमध्ये मोगऱ्यासारखा भात तयार झालेला आहे. आता भात तयार झाल्यानंतर तिने वरण, भाजी, जिलेबी, मिष्टान्न पण पाहिजे ना. मग अशा प्रकारे सगळ्या प्रकारचं जेवण मिष्टान्न पंचपक्वान्नाचं जेवण तयार केलं. जेवण तयार केल्यानंतर ती पार्वतीने विचार केला देवाला बोलवायला पाहिजे. देव झाडाच खाली बसला होता. पार्वती जाताना देवाला सांगते देवा चला जेवण तयार झालेलं आहे. त्यावेळी तिने काय केलं 2 पाट घेतले होते आणि एका पाटावर देवाला बसायला असं टाकलं होतं आणि दुसऱ्या पाटावर जेवण्यासाठी ताट भरलेला जेवणाचा तो ठेवला होता. तितक्यात देव येतो. मस्तपैकी रांगोळ्या वगैरे काढल्या होत्या. ताटावर होते. जेवण चांगलं नाही तर नसलं तरी चालेल एखाद्या वेळी नाही का. पण वातावरण बघितल्यानंतर तरी आपलं कोण घरे अशा हिशोबात तिने देवाला बोलवला. देव आल्यानंतर पाटावर बसला. समोर ताट आहे. देवाला वाटलं आता जेवायला पाहिजे म्हणून देवाने काय केलं जेवायच्या अगोदर नियम आहे अन्नाचा आदर केला पाहिजे आणि जेव्हा अन्नाचा आदर करावा म्हणून तिने ताटाभोवती पाणी देवाने ताटाभोवती पाणी सोडलं आणि पाणी सोडल्यानंतर एक घास ताटाच्या बाहेर काढला. जमिनीवर घास काढल्यानंतर देवाला वाटलं आता या पार्वती आपल्याला प्रश्न विचारणारच आहे की आपण कशासाठी आलोय ते तिने विचारलं होतं. आपण चिऱ्या मुंग्यांना जेवण द्यायला आलं तिला सांगितलंय नक्कीच आपली परीक्षा घेणार म्हणून देवाने ते घास जो काढलाय ना तिथे डोळे बंद केले आणि त्या घासावर कोण कोण जीव जेवतात ते बघितले. किती जीव आहे तो 84 लक्ष बरोबर ना. माणसाच्या योनीला किती आपण म्हणजे एक आपण तुम्ही आम्ही जन्माला आलो ते योनीतून जन्माला आलो. असे योनीतून येणारे जीव जन्माला येतात ते आपले आणि जनावरांचे पकडून 34,000 योनी आहेत. आपले मानवांचे आपण 4,000 सांगितलेले आहेत. जनावरांचे 30,000 सांगितलेले आहेत. पक्ष्यांचे 11,000 सांगितलेले आहेत. येणारे ते जीव 9,000 सांगितलेले आहेत. आणि इकडे पहिलं जे अंड्यातनं येणारे जीव आहेत ते 11,000 सांगितले. किती झाले मोजा बघू 84 झाले ना. असे 84 लक्ष जीवजंतू आहेत आणि या 84 लक्ष जीवजंतूमध्ये एक एकच जीव पकडलेला आहे. असं नाही पकडलं आपल्या आता भारताची लोकसंख्या नाही पकडली. एक जीव मनुष्य प्राणी याच्यावर जेवतोय हे देवाला दिसलं. अंड्यातनं येणारा जीव जेवतोय ते दिसलं. घामातनं येणारा जीव दिसला आणि वीज लावल्यानंतर येणारा जीव तो देवाला दिसलाय. असे 84 लक्ष जीव त्या ठिकाणी जेवत आहेत. हे सगळे जेवतात म्हणून देवाला वाटलं आता काही जेवायला हरकत नाही म्हणून देवाने काय केलं नमस्कार केला जेवणाला आणि घास उचलला आणि घास उचलून तोंडात घालतोय. तितक्यात पार्वतीने देवाचा हात दिला आणि देवाला बोलू लागले देवा जेवता कुठे काय झालं जेवण जेवण्यासाठीच बनवलंयस ना. हो देवा जेवण जेवण्यासाठीच बोलवलंय बनवलंय बरं कामासाठी आपण आलोय ते जीव जेवले का असं पार्वतीने प्रश्न केला. त्यावेळी पार्वतीला देव सांगतोय होय पार्वती आताच डोळे बंद केले होते आणि त्या डोळे बंद केल्याने मला 84 लक्ष जीवजंतू जेवताना दिसत आहेत. बरं का म्हणून जेवताना दिसत आहे. आता तुम्ही सांगशाल दिवसभर का आपण तेच करतो का आपला काम केलं आपल्या दिवसात 2 वेळेला जेवणे बरोबर ना त्याच्या त्या सकटच्या चला. तर अशा प्रकारे आपल्याला सध्या नियम दिले तसे सगळ्या जीवांना नियम आहेत. पक्ष्यांना तेवढे नियम नाही आहेत. प्राण्यांना पण नियम नाही आहेत. कारण जेव्हा मिळेल तेव्हा खायचं असतं बरोबर. त्याला का वेळेवर मिळणार आहे का तर त्यांना कर्मगती नाही आहे. त्यांना कर्म नाही आहेत. आपल्याला कर्म आहेत म्हणजे आपण काम करणार तेव्हा बनवून खाणार बरोबर ना. बिगर कामाचा जेव्हा आंध्र बाबा आता याच्यावर खाटेवर मला आता जेवायला दे असं कोणी आहे का कोणी नाही ना. म्हणजे एकंदरीत आपल्याला काम केल्याशिवाय मिळणार नाही जेवायला. त्यांना आपण या ठिकाणी आपल्याला जशी दया येत असतो तशा प्रकारे आपण
फिरता ते मिळत असतो त्याच्यात वाद नाही. पण आपलं तसं नाही ना. आपलं का नेमकं आहे का? आपलं नेमकं हे आहे का? ते मिळालं तर आमच्या हळदीचा असला तर मजबूत खाव, हळदीचा असला तर मजबूत खाव. वरण भाजी असला का जेवतोय म्हणून परत इथून जा घरी जाऊन जेवू. कारण मान ठेवायला पाहिजे आणि त्या पद्धतीची मान पक्की ठेवला जातो. मान मोडतात ते कळत नाही असं. तर असे जीव पार्वतीला देव सांगतो या घासावर सगळे जीव जेवलेले. पण पार्वती बोलतोय तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे तुमच्या हिशोबात, पण माझ्या हिशोबात एक जीव जेवलेला नाही. तो जीव या ठिकाणी माझ्याजवळ आहे. त्यावेळी पार्वतीला देव बोलतोय आपण कैलासावर आलो तेव्हा हमदोच आले होतो, बरोबर ना? हमदो आम्हाला एक नव्हता तेव्हा, आणि एक कुठं आला, तो कुठून आला. असं बंगल्याच्या तोंडामध्ये साखरेचा खडा आलेला बघितला. आता साखरेचा खडा बघितल्यानंतर पार्वती विचारात पडली, याला आपण उचललाय तांदळातनं, सुपात तांदूळ होते तांदळातनं उचललाय आणि या मुंगल्याच्या तोंडामध्ये साखरेचा खडा आला कसा. असं जर विचार केलं तर देवाची करणी आणि नारळात पाणी. बरं का? ज्याला ज्याला जे जे जेवण लागतो त्याची त्याची देवानी सोय केलेली आहे की नाही. आज आपल्यासाठी सोय आहे की नाही मला सांगा. ज्याला शाकाहारी पाहिजे त्याला शाकाहारी सोय केली. जर एका घासावर 84 लक्ष जंतू जेवत असते तर तुम्ही आम्ही विचार करावं की देवाच्या याच्यामध्ये आपण आज जे जेवतोय खातोय पेतोय ते कोणाच्या सत्तेनुसार, देवाच्या सत्तेनुसार आपण सगळं वावरत आहोत, करत आहोत, बोलत आहोत, चालत आहोत, बघत आहोत. काय जे जे चाललंय ते देवाच्या सत्तेवर चाललेलं आहे. आणि जोपर्यंत देव रूपी सत्ता रूपी या देहामध्ये आत्मा वसलेला आहे तोपर्यंत आपण काम करतो. याच्यातला पोपट निघून गेला मग सांगा याला पोपट निघून गेला, जा रे बाबा तुझा रसा चहा बनवेल का? पोपटच काम करतो. म्हणून आत्म्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आत्मा हा त्याला राहण्यासाठी देह दिलेला आहे. आत्म्याला राहण्यासाठी खोली आहे, बरोबर ना? तसं आपल्याला परिवार राहण्यासाठी हा घर आहे. याची घरपट्टी भरतो, याची घरपट्टी पण नाही भरत, याची घरपट्टी पण नाही भरत. तरी मी माझा म्हणतोय, तरी मी या देहाला माझा म्हणतोय. माझा असतं तर आपण जातो तेव्हा गाणे घेऊन जातो, तेव्हा इथे टाकून जातो, बरोबर ना? म्हणजे आपलं इथे काहीच नाही हे लक्षात घ्या. आत्मा सुद्धा तोच आहे, चालवणारा सुद्धा तोच आहे आणि हा देह सुद्धा त्याचाच आहे. हा उसना दागिना आहे आणि उसना दागिन्याला जसा आपण आकार द्यायचा तसा आकार आता देतो, बरोबर का? मी बोलतोय ना, बरोबर समजतं ना? आता आपण आकार देतो. नाही वलाकली बायको तरी चालेल पण मेकअप केली पाहिजे. तोंड कुठला याची बायको याला ओळखत नव्हती. काय बोलतोय? याची बायको याला ओळखत नाही का? काल ती मेकअपची फुल भरली होती पण आहे की नाही, तिला 50,000 रुपये आता मेकअप नाही का लावली होती आणि भुताली गेली होती, बरं का? ती भुताली गेली होती, सुंदर भुताली, आणि मग ओरिजिनल भुताली होतं तेव्हा त्याला ओळखत काय अशी अवस्था होतोय. म्हणून सांगतोय हे मेकअप वगैरे आपल्याला दिलेला देह जो आहे या देहाची मेकअप करतो आपण, हरकत नाही. जेव्हा चांगलं असतं तेव्हा मेकअप करतो, बरोबर? जमलीच नाही चालला तरी चाललं, तू नको जमून तुला कामात, बरं का? जेव्हा आपण सुंदर दिसतो ना तेव्हा जास्ती मेकअप करतो, बरोबर ना? जेव्हा आपण सुंदर दिसतो तेव्हा जास्त मेकअप करतो. जेव्हा मग देव जेवतोय, पार्वती सुद्धा जेवतोय आणि दोघे जण चालायला लागतात. तर अशा प्रकारे भोलाशंकर आणि पार्वती, देव पुढे चाललाय, पार्वती मागे चाललेले आहेत आणि चालता चालता काय दिसलं ते या ठिकाणी सांगतात ते. बोला. जय
प्रकारे चालता चालता देव आणि पुढे पार्वती चालत होती. चालता चालता या ठिकाणी देवाला पार्वती बोलते, देवा तुम्हाला भूक लागली होती, मला तहान लागले, काय पाण्याची सोय करा. एवढं बोलल्यानंतर देवाला वाटलं आता पाण्याची सोय करायला काय लांब जायची गरज आहे का? पाण्याची सोय करण्यासाठी लांब जायची गरज नाही. कारण पार्वतीला देवाने सांगितलं की पार्वती माझ्याजवळ पाणी आहे, तो तुला चालेल का? आता देवाच्याकडे पाणी नाही का? भोल्या शंकराच्याकडे कुठला? डोक्यावर गंगा आहे, बरोबर ना? ते गंगेचं पाणी चालेल का? बरं का? पार्वतीला बोलले तर पार्वती बोलते ती माझी कोण आहे? ती माझी आहे सवय. आणि 2 सवतीचं चालतं काय? 2 सवतीचं बऱ्यापैकी चालत नाही, म्हणजे 10% चाललं तर म्हणजे ते पण समजुतीने दोन्ही बाजूनी, पण 90% तर अजिबात जमत नाही. त्यावेळी तिचं पाणी मला चालणार नाही असं पार्वती आणि भोलाशंकर यांचा संवाद. त्यावेळी या ठिकाणी देवाला वाटलं या अशा 2 बायकांना फजिती ऐका, अशा माझ्या अवस्था झाली दुसऱ्या कोणी करावी नाही, म्हणून राम अवतारामध्ये देवानी एकच केली. राम अवतारामध्ये देवानी एकच केली पाणी. तसं कृष्ण अवताराचं वर्णन नाही. कृष्ण अवतारामध्ये या ठिकाणी देवाने सगळ्यांना आपलंसच करून टाकलेलं होतं. गवळणी देवाला आपला पतीच मानत होत्या, गोपिका देवाला आपल्या पतीच मानत होत्या. कारण देवानी बासरी वाजवली तर ह्या उठायच्या नवऱ्याच्या जवळून आणि त्या वनामध्ये जाऊन देवाच्या बरोबर रास किडा खेळायच्या, एक खेळ म्हणून खेळायच्या. देवा असा भोगण्यासाठी नव्हतं बोलत, तशातल्या भावना मनामध्ये आणू नका. कारण कृष्ण भगवंत म्हणजे कृष्ण म्हणजे आकर्षण. कृष्णाच्या नावाचा अर्थ हा आकर्षण आहे. आकर्षण म्हणजे आपल्याला आकर्षित करणारा देव आहे. आपण असो, गोपाल असो, गवळणी असो, गाय असो, राक्षस असो, राक्षसांचा सुद्धा देवाने आकर्षण करूनच उद्धार केलेला आहे. मग आपला उद्धार करायचा आहे असं जर वाटत असेल, देवाच्या जवळ आपल्याला जायचं असेल तर मुखाने नामस्मरण करायचं आणि देवाच्या जवळ जायचं. असा देव भेटत नाही का? भेटतो रेखांबाने पडला देव, तो काय देव बाजारातला भाजीपाला नाही आहे की नाही? बाजारातला भाजीपाला नाही. पाणी चालणार नाही. चल बोलतो पुढे. दुधाळे नावाचा तळा होता, त्या तळा तो लागलेला आहे. लागल्यानंतर देवाला पार्वतीला देव बोलतोय, पार्वती तो दुधाळे नावाचा तळा आहे, काय त्याच्यातला पाणी प्यायचं तो पे. नाव दुधाळे होता पण त्याच्या बाहेरसाठी चालले आणि इथं बघा तुम्ही साठी ऐकत बसला का इथं? काट्यावर घालू कन्यावर अक्षर बाळाके फासलीवर घालू फासलीवर घालू रे या
यांनी आहे ना आधीच बनियान घालून ठेवलेली, याला माहिती होतं टी शर्ट काढायला लावली. अक्षर बाळाचे हातांवर घालू, हातांवर घालू रे बाळाच्या हात जैसा डोळ्यांवर घालू, डोळ्यांवर घालू रे. पोरी बायका आशीर्वाद आशीर्वाद. माझ्या भीतींचे चणे खाताना ब्लॉगर वेदांत उपाशी आहे सकाळपासून, ते चणे खाते. जदों नचे बेबी सच्ची धची लगती है खाई, जदों नचे बेबी सच्ची धची लगती है खाई, जदों नचे बेबी सच्ची धची लगती है खाई, जदों नचे बेबी सच्ची धची लगती है खाई. गोरे गोरे टुकड़े चांद के टुकड़े, काली काली सुल्फे
be ready, so do not disturb you when I'm talking. अपने भी पिंड में एक फुलझड़ी थी, वो दिले वाली जुत्ती टूट पड़ा दी। खेतों में जाके छेड़ा था जिसने, उसकी भी यादें तो हम से जाती। गजला लगा के वो मैं क्या जी कहती है, ये पिंग मेरे दिल में भी उठती ही रहती है। हीरे मेरी कोठ ते आ, मंजी ते बैजा तैनू रज रज वे। हाय लौंग का लश्कारा, ओ बेबी तेरा जान से प्यारा, ओ बेबी ये चंपा दिल साडा। दिख गया प्यार ये पटियालगी। अशी तर लाजत नाही उगाच नाटकावर किती करताय ऑडियन्सच नालाई माझी घोडाची घोडाची आवडली ना चंदाची चंदाची नालाई माझी मांसाची मांसाची वासनाची इंद्राची इंद्राची घाण केली रे घाण. तिला आणशील मी जाऊ घरी. तिची reaction बघ ना. बोलला काय? पायगालमध्ये सांगायला टाकायचं